नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे काल जमा झाले आज जमा झाले अशा प्रकारच्या बातम्या दररोज येत आहेत, परंतु प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, हप्ता मिळणार का नाही, का नमो शेतकरी योजना बंद झाली, अशा पद्धतीचे प्रश्न देखील आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत असून शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। काही कारणास्तव राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे। राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। फक्त नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे तर पीएम किसान योजनेचा देखील 22वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। अजित पवारांच्या विमान अपघाताचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओत अपघातानंतर जळणाऱ्या विमानाच्या अवशेषांचा स्फोट होताना दिसतो। ऐनवेळी विमानाचे पायलट का बदलले, दादांच्या दौऱ्याची वेळ आणि विमानाची वेळ का बदलली, पायलटला विमान अपघात घडवून आणायचा होता का, दृश्यमानता नसतानाही विमानाचं लँडिंग का केलं, ट्रान्सपॉन्डर 1 मिनिट आधी बंद का केला गेला, पायलट मेडेऐवजी ओ शिट असं का ओरडली, विमानाची स्टॉल वॉर्निंग सिस्टीम का बंद होती, आदल्या रात्री उशिरा फाईलवर सही करण्यासाठी कुणी दबाव आणला। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, सर्व काही बातम्या बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। पहिलीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। 25 लाख शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार। मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांची आश्वासने हवेतच विरली। नुकसानीनंतरही शेतकऱ्यांना दिलासा नाही। पीक विमा योजना फसली, शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा। 2000 कोटींचे अनुदान रखडविले। कृषी विभागाच्या अनुदान प्रस्तावांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष। शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे शासन असं म्हणणाऱ्या सरकारचे कृषी विभागाच्या अनुदान प्रस्तावांकडे दुर्लक्ष आहे। 80,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा। गोंदिया जिल्ह्याची अपडेट। नुकसानीसाठी शासनाने 78 कोटी 13 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला असला तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसल्याचे गोंदिया जिल्ह्यातील चित्र आहे। FRP साठी आता घेणार 10 कोटींची बँक गॅरंटी। साखर कारखान्यांना स्वतःच्या मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक। राज्य सरकारने शेतकऱ्यांना ऊसाची FRP रक्कम विहित मुदतीमध्ये देणे आता साखर कारखान्यांना बंधनकारक केले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। संतप्त शेतकऱ्यांच्या रोषामुळे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी घेतला काढता पाय। व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ। शेतकरी आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। भारत अमेरिका कराराचा फटका। सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली, शेतकरी झाले हवालदिल। स्वस्त आयातीच्या शक्यतेमुळे देशांतर्गत बाजार ढासळला। सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे। व्यापार करारामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला दावा। सध्या जर बघायला गेलं तर व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान। दादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते, सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन। सध्या जर बघायला गेलं तर अजितदादा जिवंत असते तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झाले असते। मोठी बातमी। किसान क्रेडिट कार्डचे कर्ज 6 वर्षांमध्ये फेडता येणार। RBIचा नवीन मसुदा जारी। माती परीक्षण आणि सेंद्रिय शेतीसाठी स्वतंत्र निधी मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा। कर्जमाफी। जिल्हा बँकेच्या 2,66,000 कर्जदार खात्यांची माहिती अपलोड। अहिल्यानगर जिल्ह्याची अपडेट। सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होणार। शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी देशव्यापी आंदोलनाची गरज। राहुल गांधींनी घेतली शेतकरी नेत्यांची भेट। शेतकऱ्यांच्या हितासाठी दिली ग्वाही। कर्जमाफींच्या हालचालींना वेग, परंतु कर्जमाफीच्या धोरणात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा काय, असा प्रश्न।
वैद्यनाथाच्या नगरीमध्ये शेतीमातीचा कुंभमेळा, मायानी मातेशी आमचं घट्ट नातं, पशुसंवर्धनामधून मोठी रोजगार निर्मिती करणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. टिपू सुलतान यांना शिवरायांच्या सक्षम मानले पाहिजे, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. तर हर्षवर्धन सपकाळांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी माफी मागावी असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले. कांद्याला 100 ते 2050 रुपयांचा दर. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला किमान 100 रुपये तर कमाल 2025 रुपयापर्यंतचा दर मिळत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. कांद्याच्या दरामध्ये वाढ होत नसल्यामुळे सध्या उत्पादक शेतकरी संकटात सापडले. राज्यात उन्हाचा चटका वाढणार. कोकणामध्ये उष्ण दमट हवामानाची शक्यता सध्या जर बघायला गेलं तर आता तापमानामध्ये वाढ होत असताना दिसत आहे. खानदेशात कापूस आवकेमध्ये घट. सध्या जर बघायला गेलं तर कापूस आवकेमध्ये घट झाली असून सध्या 7,700 रुपयापर्यंत दर आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले. हार्वेस्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 35 लाखांचे अनुदान. केंद्र सरकारचा निर्णय. ऊसतोड कामगारांच्या टंचाईवरती यंत्रणांचा उतार. शेतकऱ्यांना देखील दिलासा. कांद्यासोबत अफूची लागवड. 73 लाखांची बोंडे केली जप्त. गुन्हा केला दाखल. धाराशिव जिल्ह्यातील चित्र. मोठी बातमी. पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होणार. याच महिन्यात हप्ता जमा होणार. 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देणार मोफत दप्तर. 165 कोटींच्या योजनेस प्रशासकीय मान्यता. राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय. अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींची नाराजी दूर. EKYC मधील चुका सुधारण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत. राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता EKYC मधील चूक झाली असलेल्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार. 2 लाख शेतकऱ्यांची डिजिटल ओळख. वाशिम जिल्ह्याची अपडेट. शासकीय योजनांच्या लाभासाठी सोयीचे होणार. राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर ID असणे अत्यंत आवश्यक असून शेतकऱ्यांना फार्मर ID काढण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे. ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारणार. भाजप मैत्रीवरून संजय राऊत आक्रमक झाले असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. गहू निर्यातीला केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्यता. गव्हाच्या अतिरिक्त उत्पादनांना तसेच साखर निर्यातीला परवानगी दिली. लहरी निसर्गापुढे विमा योजनेचे निकष ठरत आहेत अगदीच कुचकामी. जानेवारीतील नुकसानीला मिळावे विमा कवच. केळीचे नुकसान होऊन देखील भरपाई मिळणे अवघड. जळगाव जिल्ह्यातील चित्र. थकबाकीदार शेतकऱ्यांच्या माहिती संकलनास वेग. कर्जमाफीची हालचाल. कामयुद्ध पातळीवरती. बळीराजाच्या आशा पल्लवीत. राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. खास करून जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत होते तर अशा सर्व शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून कृषी क्षेत्रातील मरगळ झटकण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटामधून बाहेर करण्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांच्या माहिती संकलनास वेग आला आहे. कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आला असून 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होणार. मसाला तेल तूर डाळीचा भडका. लग्नसराईमध्ये स्वस्त काय. फोडणी झाली महाग. डाळ तेलानंतर मसाल्यांचा देखील ठसका. सध्या जर बघायला गेला तर बहिणींचे बजेट कोलमडले असल्याचे चित्र. पोखरा योजनेच्या लाभासाठी फार्मर ID मुळे अडसर. शेतकरी अडचणीमध्ये. 5 हेक्टरपर्यंतची मर्यादा. अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता. फार्मर IDची अडसर. महिला उद्योगांसाठी पर्यटन विभागाची आय योजना. 15 लाखापर्यंत कर्जावरती व्याज परतावा. 7 वर्षापर्यंत 12% व्याज परतावा. महिला सक्षमीकरणाला चालना. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांना दिलासा मिळत आहे. तयारी पूर्ण. लवकरच कर्जमाफी होणार. 1990 ते 2025 पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तयारी आता पूर्ण होत असून आता लवकरच कर्जमाफी होणार. राज्यात जमीन महसूल सुनावणी प्रकरणांचा जलद निपटारा होणार. आता नोटीस मिळणार ईमेलद्वारे. राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय. शेतकऱ्यांना दिलासा.
भाजप अनुकूल नसल्यामुळे विलिनीकरणाला पूर्ण विराम. शशिकांत शिंदे यांची स्पष्ट भूमिका. यापुढे कोणतीही चर्चा नाही. राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला आता पूर्ण विराम. सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 1990 पासूनचे थकबाकीदार असून आता कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होणार असल्याची माहिती. उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये कांद्याचा परतावा अपुरा. कष्ट करून कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती सध्या केवळ वेदना बघायला मिळत आहेत. सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. सरकारने काहीतरी उपाययोजना करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आले दरामध्ये स्थिरता. प्रति गाडीस 23 ते 25 हजार रुपये. महिना अखेरीस पासून बियाणे खरेदीस सुरू होणार. आले पिकाच्या दरामध्ये गेल्या 4 महिन्यांपासून अस्थिरता असून सध्या प्रति गाडीस म्हणजेच की साधारणतः 500 किलोस 23 ते 25 हजार रुपयांचा दर मिळत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. सध्या तरी दरामध्ये स्थिरता आहे. खासगी कापूस खरेदीच्या दरामध्ये घसरण. परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या 400 ते 500 रुपयापर्यंतची कापूस दरामध्ये घसरण. बोगस फळ पीक विम्याचे 37 कोटी रुपये जप्त. जळगाव जिल्ह्यातील बागांची उपग्रह प्रतिमांद्वारे तपासणी. सध्या जर बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्याची अपडेट असून बोगस पीक विम्याचे 37 कोटी रुपये जप्त. निवडणुका संपल्या तरी हप्ता मिळणार. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा. याच महिन्यामध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आता खात्यावरती जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसी आवश्यक. नुकसान भरपाई वितरणास शासनाची मंजुरी. शेतकऱ्यांना 134 कोटी रुपयांचा निधी मंजूर. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून 2020च्या पीक विम्यापोटी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 134 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून हा पीक विमा आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर आता अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपकाळांवरती भडकले. टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपतींशी करणे निंदनीय आहे. टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपतींशी सपकाळ यांनी केली होती. महत्त्वाची बातमी. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी वितरित होण्याची दाट शक्यता असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आता जमा होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी. शेतकऱ्यांसाठी खुश खबर. 30 जून पूर्वी आता कर्जमाफी होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे. अखेरकार शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले असून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याच्या हालचालींना वेग. 30 जून पर्यंत कर्जमाफी. महत्त्वाची बातमी. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. तसंच तुमच्या जिल्ह्याची अपडेट दररोज पाहण्यासाठी तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.